हॅलो मंडळी. सो सगळ्यांच्या घरचा कॉमन प्रश्न असतो संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही पण, की भाजी काय बनवायची. तसाच मला पण आज म्हणजे रोजच प्रश्न पडतो. पण आज जरा भाजीला एवढं जास्त काही नसल्यामुळे आज जरा जास्तच मोठा प्रश्न होता. म्हणून मग मी फ्रीज ओपन केलं, तर फ्रीज मध्ये मग मला मस्त अशी वांगी मिळाली, ती भरताची वांगी. सो आज मी ह्याचं भरीत बनवणार आहे. मग एकदम युनिक स्टाईलने बनवणार आहे, बिलकुल गॅसवर भाजणार वगैरे नाही याला. मी कसं बनवते ते बघा तुम्ही. पहिल्यांदा तर हे वांगं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्या. मग नंतर याचं देठ कट करून घ्या आणि याचे जे वरची साल आहे ती साल काढून घ्या पूर्ण वांग्याची. ही जरा थोडंसं अवघड जातं काढायला, पण थोडं थोडं करून सगळी याची साल काढून घ्या. आणि नंतर मग साल काढल्यानंतर अशा प्रकारे वांगं कट करून घ्या. बारीक कट करून घ्यायचं आहे आणि म्हणजे जेणेकरून ते लवकर शिजेल असं बारीक पूर्ण वांगं कट करून घ्या. आता आपलं वांगं कट करून झालेलं आहे ऑलमोस्ट. आता ते थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजे भिजत टाका जरा वेळ, कारण की ते लगेच काळं पडतं. थोडंसं बघितलं साल निघाले की लगेच काळं पडलं. मग आता आपण घेऊयात भरीत करण्यासाठी. तर कढई घ्या, कढईमध्ये 2 ते 3 बळ्या तेल टाका. तुमच्या ह्याच्यानुसार प्रमाणानुसार तुम्हाला कसं टाकायचं आहे तसं तेल टाका. त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर मग जरा तेल तापू द्या. मग त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि लसूण टाका. लसूण भरपूर टाकायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा टाका आणि कांदा पण चांगला फ्राय करून घ्या. कांदा असा थोडा ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये नंतर हे वांगं ॲड करा. वांगं चांगलं पूर्ण चारी बाजूनी हलवून घ्या, म्हणजे ते पूर्ण सगळं एकत्र झालं पाहिजे, कांदा आणि वांगं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर मग पुन्हा झाकण ठेवा 5 ते 10 मिनटासाठी, म्हणजे ते एकदम सगळं नीट शिजेल पूर्ण. आता तुम्ही बघू शकताय की आता जवळपास आपलं वांगं म्हणजे शिजलेलं आहे जवळपास. वांगं शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, तरी पण नंतर 5 मिनटं थोडंसं झाकण ठेवा. नंतर मग हा तांब्या घ्या आणि ह्या तांब्याने ते पूर्ण स्मॅश करा. म्हणजे जर तुमच्याकडे पावभाजीचं जे असतं ना स्मॅशर ते असेल तर त्याने पण तुम्ही स्मॅश करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी तांब्याने केलं. याने पण खूप छान स्मॅश होतं. आता आपलं वांगं पूर्णपणे स्मॅश झालेलं आहे आणि म्हणजे आपलं जे भरीत आहे ते पूर्ण म्हणजे स्मॅश झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका, तिखट टाका. तुम्हाला जे काही तुम्ही मसाले भरीतमध्ये टाकता ते सगळे मसाले याच्यामध्ये टाका. मी फक्त लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जेणेकरून ते चवीला पण चांगलं लागेल. आणि म्हणजे इतके जास्त मसाले कुठले नाहीत टाकलेले, फक्त 2-3 मसाल्यामध्ये मी डन केलेलं आहे. आणि मग आता आपलं भरीत पूर्ण असं एकदा हलवून घ्या आणि आता आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे ऑलमोस्ट तयार. तर अशा प्रकारे तुम्ही भरीत नक्की करून बघा, म्हणजे गॅसवर भाजण्याचा प्रश्न पण येत नाही आणि ते जे गॅस म्हणजे ते चांगलं पण नसतं आपल्या बॉडीसाठी. नंतर मस्त अशी कोथिंबीर भुरभुरा आणि आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे तयार. आणि आता आपण मस्तपैकी भाकरी करूयात गरम गरम, कारण की वांग्याच्या भरीतवर तर भाकरीच मस्त लागते. म्हणजे ज्याला जे आवडतं ते खाऊ शकता, पण आमच्या इथे तर भाकरीच खातात. त्यामुळे मी मस्त अशी गरम भाकरी तयार केलेली आहे. आणि आता ही भाकरी आणि वांग्याचं भरीत खरंच खूप मस्त कॉम्बो आहे. तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशा प्रकारे भरीत करा, म्हणजे तुमच्या हेल्थसाठी पण खूप जास्त चांगलं असेल. आणि आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा आणि माझे बाकीचे सर्व व्हिडिओ बघा. मला सपोर्ट करा, कारण की मला खरंच तुमच्या सपोर्टची, प्रेमाची खूप जास्त गरज आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.